आरटीओ विभाग के कर्मचारी आज 24 सितंबर से बेमुदत हड़ताल पर चले गए और जब तक उनकी मांगें नहीं मानी जाएगी यह हड़ताल जारी रहेगी, ऐसी चेतावनी उन्होंने देते हुए और क्या कहा, देखते हैं इस खबर में। प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपुर के साथ राज्य भर में इस विभाग में कार्यरत वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक तथा कर्मचारी वर्ग अपनी विभिन्न मांगों को लेकर आज 24 सितंबर से बेमुदत हड़ताल पर चले गए हैं और जब तक उनकी मांगों को पूरा नहीं किया जाता तब तक यह हड़ताल जारी रहेगी, ऐसा निर्णय संगठन की ओर से किया गया है। गौरतलब है, इस हड़ताल से बड़े पैमाने पर राज्य सरकार का महसूल डूब सकता है। चंद्रपुर में भी इस हड़ताल में शामिल सभी कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस संबंध में हड़ताल में शामिल कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर क्या कहा, स्वयं उन्हीं की वाणी। 22 मध्ये जो आकृतिबंध लागू केला आहे त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही। तसेच समायोजन पण करण्यात आले नाही आणि जे पद रिक्त आहेत ते पण भरण्यात आले नाही, ज्यामुळे आमच्याच एकेका कर्मचाऱ्यांवर डबलचा चार्ज आहे। कोणाला म्हणजे मानसिक ताण येतो त्याच्यामुळे आणि तब्येतीवर परिणाम होतो। आता तसेच महसूल बदल्या त्याच्यामुळे इकडला तिकडे तिकडला इकडे, त्याच्यामुळे लोकांना जर दोघं जण जर नोकरीवर असेल तर त्यांच्यामध्ये पूर्ण तणाव निर्माण होऊन फॅमिलीचं वातावरण पूर्ण डिस्टर्ब होते, मुलांबाळाच्या शिक्षणावर परिणाम होते। तसेच मानसिक ताण जर सहन करावं लागत आहे। एवढं हा संप 23/9/2022 रोजी गव्हर्नमेंटनं नवीन आकृतिबंध लागू केला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही। पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता हा संप आयोजित केला आहे। तसेच महसूल बदल्या ह्या आपल्या कर्मचाऱ्यांना अन्यायकारक आहे, त्या रद्द झाल्या पाहिजे। समायोजन जे आहे ते पहिले टॉप टू बॉटम म्हणजे पहिले मुख्य लिपिक ग्रामीण संवर्गाचे समायोजन, पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नत्या, ह्या सर्व गोष्टी झाल्या की ऑटोमॅटिक वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांना पदोन्नत्या मिळू शकतात आणि कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटू शकतात। याकरिता हा मुख्य उद्देशाने संप आयोजित केला आहे। त्याच अनुषंगाने विभागातील वेतन श्रेण्यावाढ, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, धोरण यामध्ये आमुगला बदल केला पाहिजे, याकरिता हा संप आज आयोजित केलेला आहे आणि हा संप संपूर्ण महाराष्ट्रात घोषित केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 100% लिपिक वर्गीय कर्मचारी या संपात सहभागी आहे। याबाबत आम्ही माननीय परिवहन आयुक्तांना, प्रधान सचिवाला, माननीय मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदन दिले आहेत आणि त्या आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज आम्ही बेमुदत संप जाहीर केला। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।